अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, बराच वेळा आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली असते, बराच वेळा आपल्याला स्वतःला कोणाची तरी नजर लागलेली असते। घरात काहीतरी तांत्रिक बाधा किंवा ज्याला आपण म्हणतो की बाहेरील बाधा वास करत असते। जेव्हाही आपल्या घरामध्ये एखादी इडापिडा येते, घरामध्ये बाधा वास करत असते, आपल्याला कोणाची तरी नजर लागते, तेव्हा आपल्या आयुष्यातील सुख संपून जाते। आता नजर कधी लागते ते मी तुम्हाला अगोदर सांगते। जेव्हाही आपण घरामध्ये एखाद्या लहान बाळाचं बारसं करतो, घरात एखादी नवीन गाडी घेतो, एखादी घरात छोटी मोठी कुठली तरी वस्तू घेतो, अगदी नुसतं सोनं जरी घेतलं, घराचं एखादं बांधकाम चालू केलं, एखादा फ्लॅट खरेदी केला, एखादा वाढदिवस मोठा केला की त्याच्यानंतर आपले सगळे फासे उलटे फिरायला लागतात। मग आपण सांगतो आत्ता माझं सगळं चांगलं चालू होतं, सगळं व्यवस्थित होतं, पण अचानक काय झालं? तर अचानक जे झालं ते म्हणजे नजर लागली। नजर बाधा ही सर्वात वाईट बाधा समजली जाते। जेव्हा नजर लागली आपल्याला किंवा आपल्या घराला जेव्हा नजर लागली जाते ना, तेव्हा घरात दुःख येते, घरात त्रास येतो, घरामध्ये वाईट शक्तींचा वास वाढतो, घरामध्ये सतत क्लेश आणि कलह होतात, घरातील पूर्ण वातावरण जे आहे ना ते नकारात्मक होऊन जाते। जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते किंवा आपल्या घरामध्ये मुद्दाम एखादा जादूटोणा किंवा तांत्रिक बाधा करण्याचा प्रयत्न करते किंवा अशा गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या जातात, तर त्या घरामधील जे बाकी सदस्य आहेत किंवा घरामध्ये जी काही लोक वास करत आहेत त्या प्रत्येक सदस्याला त्रास होत जातो। मग त्या घराची प्रगती पूर्णपणे थांबली जाते। व्यवसाय असेल तर गिराईक कमी होत जातं, नफा कमी व्हायला लागतो, घरात पैशांची आवक कमी यायला लागते, लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते, जो पैसा येतो तो आजारपणात निघून जातो, अशा सगळ्या वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बाहेरील बाधांपासून मुक्तता मिळवण्यासाठी, नजर बाधा नष्ट होण्यासाठी, घरात वास करत असणारी कुठलीही बाधा असेल, जादूटोणा असेल, तांत्रिक बाधा असेल, जे काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, ही एक वस्तू तुम्हाला सतत तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने किंवा ही एक वस्तू तुमच्या सोबत असल्याने कुणाचीही कितीही म्हणजे कुणी कितीही तुम्हाला बाधा करण्याचा प्रयत्न केला, कुणीही कितीही तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न केला, तर जी बाधा असेल किंवा जी नजर असेल ती त्याच्यावरतीच उलटली जाईल। ही एक वस्तू सतत तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करत राहील। किती कुणी काहीही प्रयत्न करू दे, पण ती बाधा किंवा नजर असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचणारही नाही। मात्र ही वस्तू तुमच्या जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे। अत्यंत नजरबाधेतील किंवा वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी हा अत्यंत पॉवरफुल उपाय आहे। बऱ्याच लोकांना सवय असते, बाजारात गेलो, बाजारातून आलो की लगेच काहीतरी त्रास होतो, नजर लागल्यासारखी वाटते, एखादी सुंदर साडी किंवा एखादा साधा ड्रेस पण घालून बाहेर पडलो ना की आल्यानंतर कसं तरी व्हायला लागतं आणि आपल्याला कळायला लागतं की कुणाची तरी नजर लागलेली आहे, कुणाची तरी नजर माझ्यावरती पडलेली आहे। बघा, या सगळ्यातून बचाव करण्यासाठी, या सगळ्या शक्तींना आपल्यापासून दूर करण्यासाठी, या सगळ्या शक्ती आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी ही एक वस्तू फक्त तुमच्या जवळ ठेवा। कुणाची हिंमतही होणार नाही की तुम्हाला नजर लावू शकेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये बाहेरील बाधा, तांत्रिक गोष्टी, नजर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आहेत, त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। काय उपाय आहे, कसा आहे किंवा कुठली वस्तू सोबत ठेवायची आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे बिबवा। आता बऱ्याच लोकांना माहिती असेल, ज्याला बिबोटा असेही म्हणतात, बिबा असेही म्हणतात, तर कोणी बिभवा असेही म्हणतात। जे लोक पूजेचं साहित्य देतात, ज्यांच्याकडे रुद्राक्ष, कमळगट्टामणी असं सगळं साहित्य असतं, त्यांना फक्त सांगा की दादा मला बिभवा द्या, किंवा किराणा दुकानं असतील तर तिथेही भेटेल। आता आमच्याकडच्या किराणा दुकानात मिळून जातात, तर तुम्ही तिथूनही घेऊ शकता। तुम्हाला मोजून 5 बिभवे आपल्या घरी आणायचे आहेत। जंगलामध्ये
जे लोक खेड्यात राहतात तर त्यांना जंगलामध्ये ही बिभवा ही गोष्ट भेटून जाईल। काळ्या रंगाची अगदी छोटीशी असणारी गोष्ट असते, ज्याला बिभोटा बिभवा असं म्हणतात। हे 5 बिभवे तुम्हाला तुमच्या घरी आणायचे आहेत। कुठल्याही दिवशी आणा, कुठल्याही दिवशी आणल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर 5 कापराच्या वड्या आणि 5 बिभवे आणि 5 काळ्या रंगाचे वस्त्र घ्यायचे आहेत। सगळ्यात अगोदर काय करायचं तर घराच्या दक्षिण दिशेला बसायचं। दक्षिण दिशेला बसून तिथे एक बिभवा ठेवायचा आणि त्या बिभव्याच्या वरती एक कापूर ठेवायचा। ठीक आहे, हा कापूर प्रज्वलित करायचा। बिभव्यावरती ठेवलेला हा कापूर प्रज्वलित करायचा आणि एक वेळा कालभैरव अष्टकमाचं पठण करायचं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिशेला बसायचं। दुसऱ्या दिशेला पुन्हा तो बिभवा ठेवायचा, त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवायची। पुन्हा तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी प्रार्थना करून एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं। पुन्हा तिसरी दिशा, चौथी, फक्त सुरुवात जी आहे ती दक्षिण दिशेपासून करायची आहे। दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम अशा 4ही दिशांना तुम्हाला 4 बिभवे ठेवून त्याच्यावरती कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। 4ही दिशेंना करून झालं। जो शेवटचा 5वा बिभवा असेल तो तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा प्रवेशद्वाराच्या मागच्या पुढच्या बाजूला कुठेही तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा कापुराची वडी ठेवायची आहे। पुन्हा तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। ठीक आहे, हे सगळे बिभवे जे आहे ते थोडेसे तुम्हाला प्रज्वलित दिसतील, म्हणजे थोडंसं अगदी त्याला पूर्ण ते पेटणार नाही, काहीच होणार नाही, फक्त त्याला एक कापराचा शेक बसेल। आता काय करायचं, कालभैरव अष्टकम म्हणून झालं आणि हे कापूर प्रज्वलित करून झाले की त्याच्यानंतर लगेचच 5 तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्राचे तुकडे घ्यायचे आहेत। दक्षिण दिशेला ठेवलेला बिभवा जो आहे तो उचलायचा आणि त्या कापडाच्या वस्त्रात ठेवायचा, त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची। ही तयार झालेली पोटली दक्षिण दिशेलाच टांगून द्यायची। दक्षिण दिशेला कपाट, फर्निचर जे असेल तिथे टाका किंवा वरती लटकवा। त्याच्यानंतर उत्तर दिशेला तुम्ही ठेवलेली असेल जो बिभवा ठेवलेला असेल तो लगेच उचला, तो त्याला काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधा, घट्ट गाठ मारा आणि त्या उत्तर दिशेला टांगून द्या। असे 4ही दिशांना ठेवलेले जे 4 बिभवे आहेत हे बाजूने 4ही दिशांनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये टांगायचे आहेत। शेवटी जो 5वा बिभवा राहील तर तो तुम्हाला त्याच काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायचा आहे, त्याची चांगली पोटली करायची आहे आणि 5वी जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायची आहे। तुम्ही प्रवेशद्वारालाही लावू शकतात किंवा तुम्ही स्वतःच्या पर्स किंवा पॉकेटमध्येही ठेवू शकतात। जर तुम्हाला स्वतःला सतत बाहेर गेल्यानंतर काही त्रास जाणवत असेल किंवा बाहेर गेल्यानंतर सतत बाधा लागण्याची भीती असेल तर तुम्ही जवळ ठेवा, किंवा जर तुमच्या घरातच काहीतरी सतत बाधा येत आहे तर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा। ते बिभवे 4 दिशांनी 4 लावायचे आहेत आणि 5वा बिभवा जो आहे तो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायचा आहे। आता हे किती दिवस ठेवायचे ते हे अखंड वर्षभर ठेवायचे। 1 वर्षानंतर हे बदलायचे, कपड्यासकट ते काढायचे आणि कुठल्याही वात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे। पुन्हा नवीन बिभवे घ्यायचे आणि पुन्हा सांगितल्या पद्धतीने कालभैरव अष्टकम म्हणून ते आपल्या घरामध्ये स्थापित करायचे। बघा, बिभवा ही अशी गोष्ट आहे जी एका सेकंदात नकारात्मकता संपवते। कितीही बाधा, इडापिडा, कुठलीही वाईट शक्ती जर आपल्या घरात प्रवेश करणार असेल तर बिभवा ही अशी गोष्ट आहे की ती बाधा, ती नकारात्मकता त्या क्षणात घराच्या बाहेर हकलते। कुणी कितीही तुमच्या घरात वाईट विचाराने आला किंवा तुमचं काही वाईट करण्याचा प्रयत्नाने आला, कुठल्याही वाईट शक्तींचा परिणाम तुमच्या घरात चालणार नाही, कारण तुमच्या घरात बिभवा असल्याने तुमच्या घरात सगळ्या व्यक्तींचं संरक्षण होत राहील। जेव्हा तुम्ही तो बिभवा स्वतःच्या सोबत ठेवाल तेव्हा तुम्ही कुठेही जा, कसंही जा, कुठलीही बाधा तुम्हाला जडणार नाही, कुठलीही बाधा तुम्हाला स्पर्शही करणार नाही। बघा, जेव्हा तुम्ही 4 बिभवे घराच्या 4 दिशांना 4 कोपऱ्यांना लावून त्याच्यावरती जेव्हा 4 कापराच्या वड्या ठेवून कालभैरव अष्टकम म्हणाल, त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेली, अडलेली, साठलेली, कितीही वर्षांपासून असलेली नकारात्मकता आणि तांत्रिक बाधा ही त्या क्षणात समाप्त होईल। कारण जेव्हा त्या बिभव्यावरती तुम्ही कापूर जाळा, कापूर आणि बिभवा दोन्ही गोष्टी नकारात्मकता संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात। या दोघा म्हणजे याच्यावरती तुम्ही कापूर जाळून जेव्हा कालभैरव अष्टकम म्हणाल, जसं कालभैरव अष्टकम म्हणायला सुरुवात कराल ना, तशी सगळी घरामध्ये साठलेली नकारात्मकता, बाधा, जादूटोणा, भूत, प्रेत सगळं त्या क्षणात त्या अग्नीसोबत म्हणजे त्या कापरासोबत इथेच नष्ट होऊन जाईल, जळून खाक होऊन जाईल। अत्यंत साधा आणि अत्यंत सोपा, प्रभावी असणारा हा उपाय आहे। स्वतः मी हा उपाय केलेला आहे आणि असंख्य पटीने त्याचा लाभ झालेला आहे। तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।